एका समाजाला, समाजाच्या धार्मिक परंपरेला आम्ही कुठंतर धक्का लावला। हे प्राणी मित्र म्हणून घेणारे ते कुठलं फोटो काय कुठलं संस्था पेटा, ह्या मूर्खांना अक्कल पाहिजे। रस्त्यावर खुलेआम बकरी कापा लागले, कोंबडी कापा लागले, कत्तलखाने, त्या कत्तलखान्यांना सबसिडी देणार हे सरकार आणि ही प्राणी मात्राची भूमिका जे पाणी गाळून पिणाऱ्या, पाण्यात सुद्धा जीव असतात म्हणून पाणी गाळून पिणाऱ्या जगातील म्हणतोय मी सर्वश्रेष्ठ अहिंसावादी जैन धर्माच्या लोकांना, जी जैन 34% भारताला सांभाळतात टॅक्स भरून, त्या जैनांच्या लोकांच्या वर, समाजावर एक हत्तीलाही व्यवस्थित पाळत नाहीत। म्हणून आपल्यावर जो आरोप करून न दिसणाऱ्या जीवांची रक्षा करणाऱ्या जैन धर्मावर हत्ती सांभाळत नाहीत, त्याची व्यवस्थित पालन पोषण करत नाहीत, हे एक त्या माधुरी हत्तीचा विषय नाही, हा आमच्या एक नांदणी मठाचा विषय नाही, हा एक जिनसेन भट्टारक स्वामीजींच्या दुःखाचा विषय नाही, हा आमच्या 743 गावातल्या जैनांचा विषय नाही, हा संपूर्ण भारतातल्या जैन समाजावर लागलेलं लांछन आहे की आम्ही हत्ती सांभाळू शकत नाही। अरे बेट्यानो, माझा स्वभावच असा आहे, मी स्वामीजींना सांगितलं होतं कुठलीही सूचना आली की फक्त 2 तास अगोदर मला कळवा, मी बघतो काय करायचं ते, काय करायचं ते आम्ही बघतो। पिंची कमंडल दिगंबर अवस्था सगळी आम्हाला मान्य, तुम्ही बोट तोडला आम्ही सहन करू, पाय तोडा लागला सहन करू, मुंडकं तोडला तरी पण सहन करू, पण जिवंतपणे आमचं हृदयच जर काढून घेत असाल, आमच्या धर्माच्या तत्वांच्या अस्मितेला जर तुम्ही हात घालत असला तर जैन धर्म आम्हाला सांगतोय शास्त्र शस्त्राच्या रूपात बदल। मी सांगितलं होतं 1-2 तास अगोदर मला निरोप द्या, काय व्हायचं ते उद्या, काय माझं पण नाव एक देशाला बलिदान देणाऱ्या भगतसिंगांच्या यादीत नसलं तर निदान धर्माला बलिदान देणाऱ्या एक चंद्रभूष सागर झाला तर काही अडचण नाही, काही मला विकल्प नाही। मी गेलो तर 1-2-4-10 गावचं कल्याण करेन, पण त्या मठाला आणि आमच्या धर्माला हजारो गाव आहेत, आज हत्ती नेतील, उद्या आमचे अधिकार काढून घेतील, उद्या दिगंबर मुनी महाराजांना फिरायचं बंधन करतील, उद्या आपल्या साधूंच्या हातातले मयूरपंख ही लोक काढून घेतील। आणि अजून सुद्धा जर आम्ही हे पंत आणि संतवाद ह्याच्यातच जर आम्ही बसलो तर अवघड आहे। मी बोललो तर वाईट वाटेल, पण मी कुणाच्या बाला भेट नाही, मला काही गरज नाही कुणाची, भाकरी नाही म्हणून मी महाराज झालो नाही। स्वतःच्या खुर्चीसाठी रस्त्यावर उतरणारी ही लोक गेली कुठं? स्वतःच्या राजकारणासाठी रस्त्यावर आणि गल्ली बोळात फिरणारी आणि त्यावेळी कोट्यावधी रुपये वाटणारी लोक गेली कुठं? 1-2 आमच्या नेत्यांनी काम करून चालणार नाही, 1-2 माणसांनी काम करणार नाही, त्यावेळी तुम्हाला सगळा समाज आठवतोय, समाजातली मुलं आठवतात, साधूंचा आशीर्वाद आठवतोय। तुमच्या कार्यासाठी अजैन लोक आणून मारामारी करताय आणि आता धर्मावर संकट आलं तर घरातनी पांघरून घालून कडी घालून बसताय। तुम्हाला जैन म्हणून घेण्याचा आणि कुठल्याही खुर्चीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही, तो अधिकारच नाही तुमचा। एका साधूच्या डोळ्यातले पाणी